हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द युनिक अकॅडमी. फ्रेंड्स, आपण मागच्या लेक्चरमध्ये सब्जेक्ट कसा फाइंड करायचा ते शिकलो होतो आणि या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत हाऊ टू फाइंड द ऑब्जेक्ट. म्हणजेच काय तर कर्म कसं ओळखायचं. ओके, आता मराठी व्याकरणातील जी वाक्य असतात त्यामध्ये कर्ता, कर्म आणि क्रियापद हे तीन महत्त्वाचे कंपोनंट्स असतात आणि हे कंपोनंट्स पहिला आपल्याला आयडेंटिफाय करता यायला पाहिजे. यातला पहिला जो आपला कर्ता आहे म्हणजे सब्जेक्ट आहे तो आपण पाहिलेला आहे आणि आज आपण पाहणार आहोत की कर्म कसं ओळखायचं. म्हणजेच काय तर आपला ऑब्जेक्ट जो आहे तो कसा आयडेंटिफाय करायचा. यासाठी आपल्याला सिंपल या तीन स्टेप फॉलो करायच्या आहेत. स्टेप नंबर 1, फाइंड द वर्ब. म्हणजेच काय तर क्रियापद शोधा. ओके, स्टेप नंबर 2, ज्यावेळी आपण क्रियापद शोधतो त्यानंतर आपल्याला आयडेंटिफाय करायचं की त्यामध्ये असणारा रूट वर्ड कोणता आहे. रूट वर्ड म्हणजेच मूळ धातू किंवा त्याला आपण धातू असं म्हणतो. सो स्टेप 2, क्रियापदातील धातू आपल्याला शोधायचा आहे म्हणजेच आपल्याला रूट वर्ड आयडेंटिफाय करायचं आहे या वर्ब मधलं. आणि स्टेप 3, त्यानंतर आपल्याला पुढे क्वेश्चन कनेक्ट करायचा आहे. न्याची क्रिया कोणावर झाली. सिंपल क्वेश्चन आहे, न्याची क्रिया कोणावरती झाली. देन मग तुमच्याकडे एक फॉर्म्युला तयार होतो आणि तो फॉर्म्युला असणार आहे धातू प्लस न्याची क्रिया कोणावर झाली. ओके, सो हा फॉर्म्युला कसा क्रिएट होतो, कसा याचा यूज करायचा ते आपल्याला पाहायचं आहे. त्यासाठी आपण काही एक्झाम्पल पाहूया. सो पहिलं एक्झाम्पल, त्याने दगड भिरकावला. सो फर्स्ट स्टेप काय आहे तर आपल्याला वर्ब आयडेंटिफाय करायचं आहे. वर्ब काय आहे इथं तर भिरकावला. ओके, सो या वर्ब मध्ये आता रूट वर्ड. स्टेप 2, रूट वर्ड काय असेल तर भिरकाव. ओके, भिरकाव. स्टेप 3, आता पुढे काय होतं आपल्याला न्याची क्रिया कोणावर घडली हा क्वेश्चन बनवायचा होता. सो याला न्याची क्रिया कोणावर घडली. न्याची क्रिया कोणावर घडली. ओके, कोणावर घडली हा झाला आपला फॉर्म्युला इथं इम्प्लिमेंट केला आपण. म्हणजेच आपला हा प्रश्न तयार झाला. आता हा प्रश्न विचारला तुम्ही, भिरकावण्याची क्रिया कोणावर घडली, तर आपल्याला आन्सर काय येतं, दगड हे आन्सर येतं. ओके, सो दगड हा इथं काय असेल आपला ऑब्जेक्ट असणार आहे. म्हणजेच काय आपलं इथं हे कर्म असणार आहे. ठीक आहे, पण मित्रांनो इथे गोंधळ होऊ शकतो. बऱ्याच वेळे ना वाक्यामध्ये कर्म नसतं, पण आपण काय करतो चुकून डिरेक्टली जर असा प्रश्न डिरेक्टली पहिलाच घेतला तर आपल्याला जो वाक्यातला कर्ता आहे तोच कर्म म्हणून पाहायला मिळतो. म्हणजे जो आपला सब्जेक्ट आहे तोच आपला ऑब्जेक्ट ही होऊ शकतो. सो ही चूक टाळायची असेल तर मग पहिला काय करायचं तर पहिला कर्ता शोधायचा म्हणजेच आपला सब्जेक्ट आयडेंटिफाय करायचा आणि नेक्स्ट मग काय करायचं तर आपलं ऑब्जेक्ट आयडेंटिफाय करायचं. ओके, सो ह्या सिंपल 2 रूल हे लक्षात ठेवा की पहिला तुम्ही सब्जेक्ट आयडेंटिफाय कराल आणि त्याच्यानंतर मग तुम्ही तुमचा ऑब्जेक्ट आयडेंटिफाय कराल. ओके, सो आता मग याच्यामध्ये असणारा तुम्हाला सब्जेक्ट आयडेंटिफाय करायचा आहे. सो भिरकाव. ओके, भिरकाव. मग भिरकाव वणारा कोण, भिरकावणारा कोण. ओके, सो भिरकावणारा कोण आहे तर तो असणार आहे आपला त्याने. म्हणजे जिथं तो हा या वाक्याचा काय असेल तर आपला सब्जेक्ट असेल. म्हणजेच आपला हा कर्ता असणार आहे. ओके, सो ह्या गोष्टी इथं लक्षात घ्या. नेक्स्ट, गुरुजी व्याकरण शिकवितात. गुरुजी व्याकरण शिकवितात. नेक्स्ट एक्झाम्पल इज गुरुजी व्याकरण शिकवितात. ओके, सो आता रूल लक्षात ठेवायचा आहे. पहिला आपल्याला सब्जेक्ट, त्याच्यानंतर मग आपला ऑब्जेक्ट. म्हणजे सब्जेक्ट हे करण्यासाठी तिथंही आपला तोच रूल आहे. स्टेप 1, वर्ब आयडेंटिफाय करा. वर्ब आयडेंटिफाय केल्यानंतर त्याचा रूट वर्ड म्हणजे मूळ धातू शोधा. इथं काय असेल तर शिकव हा मूळ धातू असेल. आता या रूट वर्ड वरतीच तुमचं दोन्हीही म्हणजे सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट दोन्हीही डिपेंड आहेत. सो शिकवणारा कोण, शिकवणारा कोण तर तो असेल गुरुजी. म्हणजे गुरुजी तुमचा सब्जेक्ट झाला म्हणजेच कर्ता झाला. नेक्स्ट, शिकविण्याची क्रिया कोणावरती घडली. शिकवण्याची क्रिया कोणावरती घडली. आता हा पूर्ण प्रश्न असाच तयार होतो, शिकवण्याची क्रिया कोणावरती घडली. सो शिकवण्याची क्रिया ही व्याकरणावरती घडली. जो आपण प्रश्न विचारू त्याचं उत्तर जे जेन्युइन येतं तेच उत्तर द्यायचं. मला वाटतं, मला असं वाटेल, मला तसं वाटेल, त्या वाटण्याला इथं काही व्हॅल्यूज नाही आहेत. ओके, सो जे प्रश्नाचं जेन्युइन उत्तर येईल तेच तुमचं काय असणार आहे आन्सर असेल. ओके, सो शिकवण्याची क्रिया कोणावर घडली तर व्याकरणावरती घडलेली आहे. सो व्याकरण इज अवर ऑब्जेक्ट म्हणजेच काय आपलं हे कर्म असणार आहे. नेक्स्ट एक्झाम्पल,
शेतकरी धान्य पेरतात. ओके, आयडेंटिफाय द वर्ब इज पेरतात. ओके, सो पेरतात हा आपला वर्ब झाला. इथं असेल रूट वर्ड पेर. ओके, सो पेरणारा फर्स्ट स्टेप काय तर तुमचा सब्जेक्ट आयडेंटिफाय करा. पेरणारा कोण आहे? शेतकरी. सो शेतकरी जवळ सब्जेक्ट म्हणजेच आपला कर्ता. त्यानंतर पुढे पेरण्याची क्रिया, पेरण्याची क्रिया. ओके, परत हा इथं प्रश्न असेल. सो पेरण्याची क्रिया कोणावर घडली? कोणावर घडली? बरोबर, धान्यावरती घडलेली आहे. म्हणजे धान्य हे काय असेल आपलं इथं तर आपलं ऑब्जेक्ट असेल, म्हणजेच आपलं कर्म असणार आहे. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल. राधा पुस्तक वाचते. यस, तुम्ही बरोबर गेस करताय. वाचते हे काय असेल आपलं तर वर्ब असेल. तर रूट वर्ड काय असणार आहे तर रूट वर्ड असेल वाच. ओके, नेक्स्ट वाचणारी कोण आहे? यस, बरोबर राधा. म्हणजे राधा हा तुमचा काय झाला तर इथं सब्जेक्ट असेल म्हणजेच कर्ता असेल. नेक्स्ट स्टेप, न्याची क्रिया कोणावर घडली? ओके, न्याची क्रिया कोणावर घडली? वाचण्याची क्रिया कोणावर घडली? कोणावर घडली तर ती घडलेली आहे पुस्तकावरती. म्हणजेच हे काय झालं आपलं कर्म, म्हणजेच आपलं ऑब्जेक्ट झालेला आहे हा. ओके, सो ह्या 4 एक्झाम्पल मध्ये आपण कसं आयडेंटिफाय केलं ते तुम्हाला लक्षात आलं. तुम्ही बरोबर गेस करताय. आणखीन 4 एक्झाम्पल बघूया म्हणजे तुमची आणखीन चांगली प्रॅक्टिस होईल. सो नेक्स्ट, पोलिसांनी चोराला पकडले. बरोबर, आता पहिला काय करणार तुम्ही तर पहिला तुम्ही सब्जेक्ट आयडेंटिफाय करणार. नेक्स्ट स्टेप काय असेल तर तुमचं ऑब्जेक्ट आयडेंटिफाय करणं. पण त्याच्याही अगोदर तुम्हाला काय करायचंय वर्ब आयडेंटिफाय करायचं. वर्ब काय असेल तुमचं पकडले. ओके, सो रूट वर्ड काय असेल इथं तर पकड. पकडणारा कोण आहे तर पकडणारा तुमचा पोलीस मामा. सो पोलीस इज अवर काय झाला सब्जेक्ट. नेक्स्ट, पकडण्याची क्रिया कोणावर घडली? पकडण्याची क्रिया कोणावर घडली? सो पकडण्याची क्रिया ही आपल्या चोरावर घडलेली आहे. आपला नाही, त्यांचा चोर आहे तो. सो चोर काय झाला आपला इथं ऑब्जेक्ट झाला. म्हणजेच काय हो तर हा आपला इथं कर्म असणार आहे. नेक्स्ट, माकडाने सीताफळाला खाल्ले. माकडाने सीताफळाला खाल्ले. खाल्ले इज अवर वर्ड. रूट वर्ड खा. 2 क्वेश्चन. पहिला सब्जेक्ट साठी खाणारा कोण? खाणारा कोण आहे तर खाणारा असेल आपला तो म्हणजे माकड दादा. हा माकड काय आहे आपला या वाक्याचा कर्ता म्हणजे सब्जेक्ट. आणि नेक्स्ट, खाण्याची क्रिया कोणावर घडली? खाण्याची क्रिया कोणावर घडली तर ती घडलेली आहे सीताफळ. सो सीताफळ हे काय झालं आपलं इथं कर्म असणार आहे म्हणजेच आपलं ऑब्जेक्ट असणार आहे. ओके, सो मित्रांनो आता हे लास्टचे 2 एक्झाम्पल जे आहेत, रामाने रावणास मारले आणि शिक्षक गोष्ट सांगतात, यातलं तुम्ही काय करायचंय मला सब्जेक्ट, ऑब्जेक्ट आणि वर्ब हे तिन्ही मला तुम्ही सांगायचे आणि त्यासाठी तुम्हाला खाली कमेंट करावं लागेल. ओके, सो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. भेटूया असंच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.